नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आज मी नवीन तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे, तो पण ग्राफिक डिझायनिंग वरती। मी मागच्या आठवड्यापासून कंटिन्यू ग्राफिक डिझायनिंग वरतीच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगितलेला आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे आपण ग्राफिक कसं बनवायचं, आपलं बिझनेसचं कसं बनवायचं, आपलं बर्थडेचं कसं बनवायचं, कंटेंट कसं टाकायचा, त्याच्या रिलेटेड त्याच्यामध्ये कलर कसे भरायचे, तो साईज किती पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे। असंच एक व्हिडिओ आपल्याला थोडासा बिझनेस रिलेटेड व्हिडिओ राहिलेला आहे। तर हा महत्त्वाचा पार्ट आहे आपला बिझनेस। तर आपण काय म्हणतो की बिझनेसमध्ये मी याच्या अगोदरही सांगितलं की जर आपला कंटेंट चांगला असेल तर आपले ग्राफिक नक्की चालतं आणि आपल्याला सपोर्टही चांगला भेटतो। पण जर आपलं ग्राफिकच चांगलं नसेल, आपला कंटेंट चांगला नसेल, तर आपण कसं त्याचं प्रमोट करणार। आता मीही जेव्हा डिजिटल मार्केटिंग करते ना, तर त्यावेळेस पहिले जे ग्राफिक नवीन असतात ना, त्यावेळेस ॲडव्हर्टाईज फसतात। असं नाही की मी लगेच ॲडव्हर्टाईज लावले आणि लगेच ती प्रमोट झाले आणि खूप सारे लीड्स आले आणि खूप सारा पैसा आला, तर असं नाही आहे मित्रांनो। बघा, ग्राफिक हे त्याच्या डिझायनिंगनुसार त्याच्या कंटेंटनुसारच चालतं। अगदी व्यवस्थित सोप्या साध्या सरळ पद्धतीने आपलं ग्राफिक असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑफर काय देता, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मॅनेज केल्या जातात। तर हे सगळं मी का सांगते की ज्यावेळेस नुसतं आपण म्हणतो की हा ग्राफिक घेतलं आणि ते ॲड रन केली आणि त्याच्यावरती लीड्स नाही आले, तर असं बिलकुल नसतं। कारण त्या ग्राफिकमध्ये आपण काय मेन्शन केले, लोकांना काय सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात। तर मी आता तुम्हाला एक बिझनेस रिलेटेड असं एक नवीन ग्राफिक सांगत आहे। तर आता आपण जाऊया माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती। तर खूप सोप्या पद्धतीने आपण ग्राफिक शिकणार आहोत जे बिझनेस रिलेटेड आहे। आपण जसं बर्थडेचं बघितलं त्याच पद्धतीने आता हे आपण ग्राफिक बघणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया आपल्या ग्राफिकला। तर आता मी तुम्हाला माझ्या कॅनव्हासचे जे काही ॲप आहे त्याच्यावरती मी घेऊन आलेले आहे। तर आता आपण कॅनव्हा ओपन केला। आता जर कॅनव्हा ओपन केल्याच्या नंतर आपण काय करायचं, सर्च बारमध्ये आपल्याला जे हवं ना ते आपण टाकत आलो आत्तापर्यंत। जर तुम्हाला बिझनेस रिलेटेड पाहिजे, बिझनेस रिलेटेड, जर तुम्हाला बर्थडेचं पाहिजे, बर्थडेचं म्हणा किंवा लग्नाचं म्हणा, ज्याच्या रिलेटेड आपलं ग्राफिक आहे ना ते आपण तिकडे टाकत आलो आणि त्याच पद्धतीने आपल्याला भेटत गेलं। तर आता आपण बिझनेसचंही एक अशा पद्धतीने ग्राफिक बघूया। तर मी आता सर्च मारते इकडे BUSI। बिझनेस, तर बिझनेस पोस्ट तर आपण आपल्याला जसे पोस्ट पाहिजे ना त्या पद्धतीने आपण टाकू शकतो। जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करत असाल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगचं टाका। जर तुम्ही इतर अजूनही काही बनवत असाल ग्राफिक किंवा मग इतर कशाचंही तुम्ही ग्राफिक बनवत असाल तर तसं तुम्ही त्या सर्च बारमध्ये टाका। तर आता हा ॲप ओपन झालेला आहे जे आपले बिझनेसचे ग्राफिक आहे। तर तुम्ही बघू शकता की हे जे बिझनेस जे आहे खूप छान कलर आहे। जे सेकंड नंबरवालं जे आहे ना त्याचा कलर खूप छान आहे, पण ते प्रोवाला आहे। जर आपल्याला प्रो पाहिजे असेल तर आपण कॅनव्हाकडे पैसे देऊन आपण घेऊ शकतो ते ग्राफिक, पण तेच ग्राफिक आपण स्वतः बनवू शकतो। तर कशाला कॅनव्हाला आपल्याला पैसे द्यायचे, खूप सोपं आणि इझी आहे। तर आपण क्रिएट ब्लँकचं ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर याच्यामध्ये काय करायचं, स्क्रीन आता मी स्क्रॉल करते, तुम्हाला जसं ज्या पद्धतीचं ग्राफिक पाहिजे, जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करत असाल तर वरती सर्च मारा डिजिटल मार्केटिंग पोस्ट। जर तुम्ही काही कारपेंटरचं करत असाल तर त्या पद्धतीने तुम्ही फर्निचर पोस्ट सर्च करा। SC असेल तर SC पोस्ट सर्च करा। परत तुमचं प्लंबर असो या डॉक्टर असो, इंजिनियर असो, सॉफ्टवेअर असो, कुठलंही ग्राफिक रिलेटेड असो, काहीही तुम्ही कॅनव्हावरती सर्च करा, ते तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार। तर असं आहे। तर बघा इकडे खूप चांगले कलर्स भरलेले आहे, खूप छान डिझाईन आहे। तर याच्यामधले आपण डिझाईन एखादी घेऊन आपल्या बिझनेसचं नाव टाकून त्याच्यावरती आपण अजून वेगळं काय करू शकतो तर ते मी तुम्हाला सांगते। बघा, आता हे मी घेतलं डिजिटल मार्केटिंग एजन्सी।
तर आता डिजिटल मार्केटिंग एजन्सी घेतल्याच्या नंतर तिथे काय असतं, त्या लोकांचं नाव असतं, त्या लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर असतात, त्यांचे फोटो असतात. तर ते आपल्याला नको आहे, त्यांचे लोगो नको आहे. आपल्याला काय पाहिजे, ओनली ग्राफिक पाहिजे. मग त्याच्यावरती आपण आपलं हे जे कंटेंट आहे ना तो टाकायचा. मग आता डिजिटल मार्केटिंग एजन्सी मी काय करते, हे डिजिटल मार्केटिंग एजन्सी ना बघा पूर्ण डिलीट मारून टाकते. हे नको आहे आपल्याला, कारण माझ्या बिझनेसचं नाव टाकते तिकडं. त्यांच्या बिझनेसचं कशाला ठेवू मी, मला माझा बिझनेस प्रमोट करायचा आहे ना. तर मग मी माझं टाकते संगीता डिजिटल सर्व्हिस. ठीक आहे. तर आत्ता मी स्क्रीनवरती टाकल्याच्या नंतर त्याला स्मॉल बिग करायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेले आहे. तरी पण आता परत एकदा सांगते बघा, ह्याचं जे काही चौकोन डॉट असतात ना त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याला असं म्हणजे जवळजवळ घेत जायचं त्या स्क्रीनला, ते जवळजवळ येत जातं. ज्याला जेवढं पसरवत जाईल तेवढं ते पसरवत जातं. तर ह्याच पद्धतीने आपण जे काही स्मॉल बिग त्याचं करू शकतो. त्याच्यामध्ये कलर चेंज करायचं म्हटलं तर ऑलरेडी मी तुम्हाला कलरविषयी काही माहिती सांगितलेली आहे. तरी परत एकदा सांगते, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही बघू शकता. तर बघा, एडिट आहे, फॉन्ट आहे, टेक्स्टाईल आहे, ॲड साईज आहे. तर आता आपल्याला काय करायचं, जे कलर्स आहे ना ए कलर्सवरती आपल्याला क्लिक करायचे. तर आता एवढे सगळे इकडे कलर ओपन झालेले आहेत. तर याच्यामधला जो कलर आपल्याला आवडेल तो आपण कलर इकडे घेणार आहोत. तर मग आपल्याला रेड पाहिजे, आपण रेड घेऊया. आपल्याला येल्लो एकदम फिक्का वाटतोय, डार्क कलर आपल्याला काय करायचं, जे कलर्स आहे ना ए कलर्सवरती आपल्याला क्लिक करायचे. तर आता एवढे सगळे इकडे कलर ओपन झालेले आहेत. तर याच्यामधला जो कलर आपल्याला आवडेल तो आपण कलर इकडे घेणार आहोत. तर मग आपल्याला रेड पाहिजे, आपण रेड घेऊया. आपल्याला येल्लो एकदम फिक्का वाटतोय, डार्क कलर पाहिजे, जेणेकरून जेव्हा तुम्ही फेसबुक ओपन करणार तेव्हा तुम्हाला जे ॲडव्हर्टाईज दिसणार ना त्याच्यावरती चुटकीच नजर गेली पाहिजे. ज्या वेळेस तुमची नजर पटकन त्या ग्राफिकवरती जाते, तुम्ही वाचणार, तिथं पटकन क्लिक करणार आणि तो नंबर आपल्याकडे येणार. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की जे आपला कंटेंट आहे तो मोठ्या अक्षरात टाकायचा. जे काय आपलं स्मॉल बिग जे काय आहे, जिथे आपल्याला जेवढं चेंजेस करता येईल ग्राफिकमध्ये तेवढं करा. जेवढं ॲट्रॅक्टिव्ह वाटणार तेवढं तुम्ही करा. तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हे बिझनेस करून देतं. तर मी आता याच्यामध्ये हावी कलर मला काही एवढा खास नाही वाटत आहे, तर हा पिंक पण नको आहे. तर रेड ठीक आहे, हा नको आहे. ठीक आहे, आपण ब्लॅक ठेवूया. तर ब्लॅक कलर ठेवल्याच्या नंतर जे एच्या बाजूला आहे ना ते त्याच्यावरती बी वरती मी क्लिक केलेलं आहे. तर बी वरती क्लिक केल्याच्या नंतर बघा, तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं, आता परत सांगते, जर एकदम स्मॉल रायटिंग दिसत असेल ना तर ह्या बी वरती क्लिक केलं की बिग होते, बी वरती परत क्लिक केलं की स्मॉल होते. मग आपल्याला नेमकी कशी पाहिजे, बिग पाहिजे की स्मॉल पाहिजे? तर आपल्याला बिग पाहिजे, पटकन दिसणारी पाहिजे, लोकांना पटकन दिसली पाहिजे, पटकन उडून डोळ्यात बसली पाहिजे, म्हणजे ते आलेच पाहिजे आपल्याकडे कुठेही न जाता. तर मग आपल्याला हा आपण कलर ठेवलेला आहे, आपण बीचाही वापर केलेला आहे. आता ते काय म्हणते, आवर सर्व्हिस. तर आवर सर्व्हिस आपण तो कलर त्यांचा आहे ना, हा आवर सर्व्हिस. आपण अजूनही सर्व्हिस देतो, असं नाही की आपण डिजिटल मार्केटिंग शिकवतो आपण तेवढीच सर्व्हिस देतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय सर्व्हिस देतो, आपण ग्राफिक डिझायनिंग, कंटेंट डिझायनिंग, रील्स एडिटिंग, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक, व्हॉट्सअप, इतर भरपूर साऱ्या सर्व्हिस आहे सोशल मीडियाच्या, त्याही आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. मग ते काय म्हणतात, ते तुमचे आवर सर्व्हिस. मग आता आवर सर्व्हिस त्यांनी त्या लोकांची टाकले, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपल्या स्वतःची सर्व्हिस टाकायची आहे. तर मग आता काय करूया, आपण ए वरती गेलो, ए वरती गेल्याच्या नंतर आपण क्लिक केलं. तर याच्यामध्ये अजूनही आपल्याला वेगळा काय कलर वाटतो आहे, तर तो आपण इकडे हे करूया, मेन्शन करूया. तर आपल्याला रेड कलर चांगला वाटत आहे, तर आपण रेड कलर घेऊया. बरं,
सर्व्हिस जे काही कंपनी वगैरे त्यांचं जे नाव आहे, ठीक आहे, आपण समजूया की आपण स्वतःच ती सर्व्हिस देतो. पण आता मी तुम्हाला जस्ट उदाहरण म्हणून सांगितलं. जर तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या बिझनेसचं सगळं काही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. परत जे खाली त्यांनी लिहिलेलं आहे लर्न मोर, म्हणजे तुमचं काय असेल रिक्वायरमेंट तर आम्हाला कळवा. परत त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे. त्यांनी त्यांची वेबसाईटही दिलेली आहे की ह्या वेबसाईटला जाऊन बघा. आपल्याकडे स्वतःकडे वेबसाईट नाही आहे, मग आपण काय करायचं, त्यांच्या वेबसाईटवरती इकडे क्लिक करायचं आणि त्याला डिलीट करायचं. केलं, ठीक आहे. हा नंबर त्यांचा आहे, तोही मी डिलीट केला. तर आत्ता काय करायचं, टॅक्सवरती जायचं. खाली टॅक्स नावाचं ऑप्शन दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये गेले तर त्याच्यामध्ये ॲड हेडलाईन्स घेतले. ॲड हेडलाईन्स घेतल्याच्या नंतर सपोज आपण समजूया की हा माझा नंबर आहे. तर याच्यावरती आपण जो काही आपला जो नंबर आहे तो आपण याच्यावरती मेन्शन केलेला आहे असं समजा तुम्ही. तर ह्याच पद्धतीने आपण आज ही हेडलाईन्स जे आहे, हेडलाईन्स आपला मोबाईल नंबर समजून आपण इकडे ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये अजूनही आपल्याला काय वेगळा कलर देता येतोय का, ब्लॅक, ग्रीन, रेड, जे काही ब्ल्यू, तर हे जे कलर आहेत ना, तर हे आपल्याला आपण ठेवू शकतो. आता बघा वरती काय केलेलं आहे, त्यांचा जे काही लोगो आहे ना, तो लोगो दिलेला आहे. तर तो लोगो आपल्याला नको आहे. त्याच्यावर क्लिक केलं, डिलीट मारलं, याच्यावर क्लिक केलं, डिलीट मारलं, याच्यावर क्लिक केलं, डिलीट मारलं. तर हे आपल्याला नको आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो कलर आहे ना, कलर आपल्याला चेंज करायचा. हा जो ब्ल्यू आहे ना, तर आपण चेक करूया ना की याच्या व्यतिरिक्त आपल्याला अट्रॅक्टिव्ह कलर कोणता वाटतो. तर रेड नो, ब्ल्यू ऑलरेडी होता, हे स्काय ऑलरेडी आहे, हा नको, हा नको, हा नको, हा ठीक आहे, नवीन कलर वाटत आहे. तर आपण इकडेही तोच कलर घ्यायचा आहे, इकडेही तोच कलर घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण ग्राफिकचे लुक बनवू शकतो. आता मी पूर्ण ग्राफिकवरती क्लिक केलेलं आहे. आता सपोज पूर्ण ग्राफिकचाच कलर तुम्हाला चेंज करायचा, मग काय करायचं, पूर्ण ग्राफिकवरती क्लिक करायचं. केलं मी क्लिक. तर क्लिक केल्याच्या नंतर काय करायचं की जो कलरचा जो डॅश चौकोन दिसतो ना, डॅशबोर्ड, त्याच्यावरती क्लिक करायचं ह्या कलरवरती. तर कलरवरती मी क्लिक केल्याच्या नंतर आपलं जे कलरचं ऑप्शन आहे ते परत ओपन होतं. ओपन झाल्याच्या नंतर आपण त्याला हळूहळू स्क्रॉल करायचं. कोणता कलर आपल्याला बेस्ट वाटत आहे, याच्यामध्ये अजून चांगला कोणता कलर वाटत आहे तो आपण घ्यायचा इकडे. तर हे बघा कंटिन्यू कलर चेंज होतात आहे आपल्या स्क्रीनवरती. तर हा कलरही मला खूप छान वाटला. व्हाईटचाच प्रकार आहे पण फिक्का व्हाईट आहे, पूर्ण व्हाईट नाही आहे. तर तोही कलर चांगला आहे. त्याच्या व्यतिरिक्त हा जो आहे पोपटी कलर आहे, पोपटी कलरही चांगला आहे पण तो एकदम जुना झालेला आहे. तर तो नको आहे, आपल्याला नवीन काहीतरी पाहिजे. नवीन आजकाल सगळ्या प्रत्येक गोष्ट जी नवीन असते ना ती मार्केटमध्ये चालते. तर अशा पद्धतीने आपण पिंकवालं बघूया. हे पिंकवालं, हे ब्ल्यूवालं, हे ब्ल्यू, हे पिंक, हा कलर, हा जो मिक्स कलर आहे, हा मिक्स कलर पण ठीक आहे पण तो खूपच तुटल्यासारखा वाटतो त्या डिझायनिंगमुळे. तो आपल्याला नको आहे. हा पण नको आहे. तर हा पण कलर नको आहे. तर ह्या पद्धतीने बघा आपल्याला याच्यामध्ये जो फिक्का व्हाईट कलर होता ना तोच याच्यामध्ये छान वाटत आहे. तर तोच आपण ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण कंटिन्यू आपल्या ग्राफिकमध्ये काही ना काही चेंजेस आपण करत. जे काही कलर्समधलं इकडे जर डिझायनिंग एलिमेंट, टॅक्स, गॅलरी, ह्याच्यामधून तुम्हाला गॅलरीमधला जो हा फोटो आहे हा जर घालवायचा म्हटलं तरी तुम्ही हा डिलीट करू शकता. तर तो पण गेलेला आहे. जर तुम्हाला नवीन गॅलरीतून फोटो घ्यायचा तर गॅलरीवरती क्लिक करायचं. तिकडे जो आपला फोटो असेल तो फोटो आपण इकडे टाकायचा आहे आणि तो इकडे फिक्स केल्याच्या नंतर आपला जो भी फोटो असेल ना तो फोटो आपण तिकडे ॲड करायचा आणि ॲड केल्याच्या नंतर मग जे काय आपलं ग्राफिक आहे ते फायनल होऊन जातं. फायनल झाल्याच्या नंतर खूप चांगल्या पद्धतीने वाटतं ते ग्राफिक. तर मी आता हे फोटो घेतलेला आहे.
तर हा फोटो घेतल्याच्या नंतर त्याला काय करायचं आहे, स्क्रॉल करायचं आहे, स्मॉल करायचं आहे, स्मॉल करून बरोबर इकडे बसवायचा आहे। मग तो तुम्ही लॅपटॉप घेताना काढलेला असेल किंवा इतर काही काम वर्क करताना काढलेला असेल, तर इतर जे प्रत्येकाची वेगवेगळी जी काय मांडणी असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते। तर त्याच पद्धतीने आपण ग्राफिक बनवणार आहोत। जर आपल्याला हे ग्राफिक डाउनलोड करायचं असेल तर काय करायचं, हे जो वरती जाणारा बाण आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं। बरोबर त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इकडे जे आलं डाउनलोडचं ऑप्शन आले, डाउनलोड बघा तुम्ही बघू शकता इकडे डाउनलोड, परत एकदा दोनदा डाउनलोडचं ऑप्शन येतं, दोनदा त्याच्यावरती क्लिक करायचं। आता याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ते काय होतं, आपल्याला विचारतं तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये टाकायचं आहे, मेसेंजरमध्ये टाकायचं आहे, गुगलला टाकायचं आहे, फोटोजमध्ये टाकायचं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट्सअपला टाकायचं आहे। मग आपण काय करणार, त्याला व्हॉट्सअपला आपल्या क्लिक करणार आणि क्लिक केल्याच्या नंतर आपला हा जो फोटो आहे तो आपल्या व्हॉट्सअपला घेऊन जातो। तर अशाच पद्धतीने मित्रांनो आपले ग्राफिक खूप छान आणि सुंदर पद्धतीचे बनले जातात, खूप ॲट्रॅक्टिव्ह असतात। तुम्ही जेवढं त्या ग्राफिकवरती लक्ष देणार ना तेवढं ते ग्राफिक अतिशय चांगल्या आणि उत्तम क्वालिटीचं बनतं, चांगल्या दर्जाचं बनतं आणि त्याची क्वालिटी खूप चांगली असते। तर ह्याच पद्धतीने तुम्हीही नवीन ग्राफिक बनवू शकता, चांगल्या पद्धतीने बनवू शकता आणि त्याला क्वालिटीही चांगली देऊ शकता। तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तुम्ही असेच नवीन जे काय मोटिवेशनलचे व्हिडिओ बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला नक्की फायद्याचं होईल। जेवढी मला माहीत आहे सोशल मीडियाची तेवढी मी तुमच्यापर्यंत मांडण्याची प्रयत्न करते। आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल तर माझा नंबर खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर तिथून मला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला माझ्याकडून कॉल येईल, माझ्या टीमकडून कॉल येईल आणि जी तुम्हाला सर्व्हिस पाहिजे ती मिळेल अत्यंत कमी फीजमध्ये। मग तुमचं ग्राफिक डिझायनिंग असो, इंस्टाग्राम, फेसबुक असो, गुगल असो, यूट्यूब असो, व्हिडिओ एडिटिंग असो, कोणताही जे तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल, अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने। जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाईल, लाईफ टाईमसाठी तुम्हाला सपोर्ट असेल। तर मित्रांनो चला आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।